महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचार सभेदरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी एक आज मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। हेमंत गोडसे हे तिकिटासाठी पुन्हा एकदा पक्षात घेण्यासाठी त्यांची माणसं आली होती, अशा पद्धतीचा गौप्यस्फोट जो आहे तो सुधाकर बडगुजर यांनी केला आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः सुधाकर बडगुजर आहेत। भाऊ, काय सांगाल, तुम्ही भाषणादरम्यान एक गौप्यस्फोट केला की हेमंत गोडसे यांची 3 माणसं आली होते? गौप्यस्फोट नाही, सत्यता सांगितली मी। सत्यतेवर जास्त भर असतं माझा आणि कृतीवर जास्त भर असतो। भाऊ, कोण आले होते आणि किती लोक आले होते, काय त्यांनी तुम्हाला सांगितलं? तुम्ही म्हणाले की त्यांनी पदर पसरला। तुम्हाला पाहिजे तर CCTV फुटेज मी देऊन टाकेल। पण कोण लोक होते ते, काय होते? त्यांचे नावं मी सांगितलं चॅनलला। आबा बोराडे म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली 3 लोक आले होते। भाऊ, आणखी एक प्रश्न, जे आपले सहकारी आहेत विजय करंजकर, ते देखील आज आपल्याला या ठिकाणी दिसले नाही। त्यांची जी नाराजी आहे ती स्पष्ट असल्याचं दिसतंय। विजय करंजकरांना उद्धवजी निश्चितपणाने भेटतील। त्याच्यामध्ये काही मध्यस्थी करायची वेळ आली तर निश्चितपणाने मी स्वतः करेल। आणि आदरणीय उद्धव साहेबांना मी विनंती केलेली आहे की विजयशी बोलून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने निश्चितपणाने विजय करंजकर हा आमचा आहे, हाडाचा शिवसैनिक आहे। आम्ही त्याच्या घरी जाऊन निश्चितपणाने त्याचं समजूत काढू। आणि हेमंत गोडसे यांची पतंग कापल्या गेल्याचं तुम्ही म्हणाले? कटीपतंगच आहे, आता कुठे जॉईंट देत बसत त्याला। धन्यवाद। आपण बघितलं या ठिकाणी आम्ही सत्यता सांगतो, गौप्यस्फोट नाही, अशा पद्धतीची जी प्रतिक्रिया आहे ती सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।